आणि सोबत आलेली आपल्याला बाजरीची भाकरी, चुलीवरच्या भाकरी दिसत आहेत ह्या, कारण राख वगैरे लागलेली ह्याला, तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावू शकता. तर चव खूप छान लागते चुलीवरच्या भाकरींची. हे ना म्हणजे आपण जसं खोबरं खातो ना तसं टाईप म्हणजे बघा असं मस्त मस्त निघतो, त्याच्यामध्ये काटे वगैरे येत नाहीत. आणि हे जर तुम्ही असं खाल्लं जबरदस्त विषय म्हणजे तुम्ही बघू शकता. बघा कसा लागतोय, मस्त. कसं रस्सा असेल ना तर तो पिला पाहिजे आधी. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं. क्लास आहे म्हणजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शोध चवीचा या चॅनलमध्ये. जसं की आपण वेगवेगळ्या चवीच्या शोधामध्ये असतो, आज आपण आलेलो आहोत हॉटेल गारवा या ठिकाणी, जे आहे कर्जत या तालुक्यामध्ये. तो कर्जतकडून श्रीगोंदाकडे जेव्हा आपण दुर्गाव किंवा कुळधरण मार्गे जातो त्यावेळी आपल्याला हे गारवा हॉटेल जे आहे ते आपल्याला लागतं. आणि जसं की आपण वेगवेगळे फूड पुण्यामध्ये ट्राय केलेले आहेत, आज आपण आपल्या गावाकडे आल्यानंतर गावाकडची जी एक टेस्ट आहे किंवा गावाकडचा जो एक मसाल्याची टेस्ट आहे ती ट्राय करण्यासाठी आज आपण आलो आहोत हॉटेल गारवा या ठिकाणी. तर चलो बघूयात आपण कशी आहे टेस्ट वगैरे. तर इथं मेनू कार्ड बघू शकता तुम्ही. मच्छी थाळी 200 रुपये, त्याच्यानंतर मच्छी फ्राय वगैरे 110 रुपये. पिवळा जो फ्राय असतो खोबरं वगैरे टाकून लसूण टाकून तो 110 रुपये. मच्छी मसाला फ्राय 110 रुपये. तर असं थाळी आहे. मटन पण भेटतं आहे, चिकन पण भेटतं आहे आणि व्हेजचे पण आहेत मेनूज, पण मासेच फेमस आहे तिथं. तर मित्रांनो, आपल्या थाळ्या आलेल्या आहेत. आपण 3 थाळ्या ऑर्डर केलेल्या आहेत आणि इथं फिश थाळी भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय येतं सगळं नागेश आणि ऋषिकेश सांगतील, दोघंजण. तर नागेश, काय काय आले आपल्याला थाळीमध्ये? तर आपल्याला थाळीमध्ये आलेले आहे भाकरी. पहिली तर भाकरी आहे आणि 2 पीस आपल्याला लाल मसाला जो असतो त्याचे आहेत. हे पिवळ्या मसाल्यामध्ये 2 पीस आहेत आणि हे 3 जे आहेत ते तळलेले पीस आहेत माशाचे. आणि हा रस्सा आहे, तांबडा रस्सा. आणि तुम्हाला जे आपण ऋषिकेश फर्स्ट टाइम आलेला आहे इथं, हो ट्राय करून तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला मी रस्सा जरा आधी, कसं रस्सा असेल ना तर तो पिला पाहिजे आधी. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं. क्लास आहे म्हणजे एक नंबर आहे. त्याच्यामध्ये जे खोबरं असेल किंवा बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स जे असतील ना तर त्याची खूप जास्त भारी टेस्ट येते. म्हणजे ते आता तुम्ही तिथे बसून नाही फील करू शकत. तुम्हाला इथे हॉटेल गारवाला यावं लागणार आहे जर तुम्हाला हे फील करायचं असेल जर टेस्ट. पण जबरदस्त आहे नाही का. आणि फ्राय ट्राय करतो आता. फ्राय ऋषिकेशला विचारू आपण, फ्राय कसा लागतोय? मस्त आहे. बऱ्याच दिवसांनी चांगला फ्राय क्रिस्पी लागतोय का? एकदम क्रिस्पी. म्हणजे हा जो फ्राय आहे ना, म्हणजे आपण जसं खोबरं खातो ना तसं टाईप म्हणजे बघा असं मस्त मस्त निघतो, त्याच्यामध्ये काटे वगैरे येत नाहीत. आणि हे जर तुम्ही असं खाल्लं जबरदस्त विषय म्हणजे तुम्ही बघू शकता. बघा कसल्या प्रकारचे काटे वगैरे नाही त्याच्यामध्ये. एक आलेला आहे तो आपण काढून ठेवू साईडला. आणि हे असं विषय संपतो डायरेक्ट. ऋषिकेशने भिगवणला आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुण्यात पण कोर्टीला पण खाल्लेलं आहे. दुर्गावला फर्स्ट टाइम आलेलो आहे. दुर्गावला. तर त्याला विचारू आपण टेस्ट कशी लागते. मला वाटतं हे पिवळं खूप छान लागते. हे ट्राय करून. खूप व्यवस्थित वरती डे. म्हणजे हा रस्ता तर मला एवढा प्यायला एवढा आवडतो ना, कारण रस्त्याची टेस्टच जबरदस्त. हे पिवळं ट्राय करून बघा, हे छान लागतं. ज्यांना तिखट जमत नसेल त्यांच्यासाठी पिवळं मस्त आहे. जसं आपण चिकन मध्ये किंवा मटन मध्ये आळणी जसं खातो तसं हे मी टाकलंय फक्त. आणि फक्त पिवळं त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळं. तर मित्रांनो, आपण पण टेस्ट करून बघणार आहे. त्याच्यात हे 3 फ्रायचे पीस आलेत, 2 तिखट मसाल्याचे पीस आहेत हे, आणि ह्याच्यासोबत ग्रेव्ही आहे आणि हा रस्सा आहे. तर आणि ह्याच्यामध्ये खोबरं आणि पिवळं हळदीचं
ह्याचे 2 पीस आलेले आहेत आणि सोबत आलेली आपल्याला बाजरीची भाकरी. चुलीवरच्या भाकरी दिसत आहेत ह्या, कारण राख वगैरे लागलेली ह्याला तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावू शकता. तर चव खूप छान लागते चुलीवरच्या भाकरींची. तर आपण टेस्ट करून बघू. हा जो मसाला असतो गावाकडचा त्याची टेस्टच वेगळी असते. पुण्यात असे मासे नाहीत भेटत. आम्ही भरपूर ठिकाणी ट्राय केलेत मासे. हे बघा, कोकणी मासे खाण्याची म्हणजे बनवण्याची पद्धत आणि हे गावाकडचे जे असतात म्हणजे आमच्या साईडला, तर हा थोडा मसाला वेगळा आहे. कोकणाकडं तुम्हाला थोडेसे गोडसर असते ना कोकणाचा मसाला थोडा. तर ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळू मस्त. भाकरीची टेस्ट खूप छान आहे. नागेश, हा मासा कुठला आहे? हा चिलापी आहे. ॲक्च्युअली चिलापी हा आपला इंडियन मासा नाही आहे. दुसऱ्या देशातून आपण माशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी बेसिकली तो मासा तिलापी असं म्हणतात त्याला. तर हा असा मासा आहे. पण याचं प्रमाण आता एवढं वाढलं आहे की आपले जे इंडियन मासे आहेत त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलं या माशांमुळे. असं सध्या मी मागे एक न्यूज वाचली होती. पण छान लागतात तिलापी मासे. बाकी दुसरे मासे जास्त भेटत नाही आपल्या इकडे, पण हे जे आहेत ते तिलापी मासे आहेत. असं आहे. इथल्या तळ्यात वगैरे हाच मासा भेटतो. रस्स्याची पण टेस्ट छान लागते. रस्सा मी टेस्ट केला. मित्रांनो, आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती. आणि तोपर्यंत असेच खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.